श्री स्वामी समर्थ. प्रिय भक्तांनो, आज आपण पाहणार आहोत श्री बाबासाहेब जाधव यांना स्वामींमुळे जीवदान ही स्वामी चरित्रामधील एक परमपवित्र कथा. मित्रांनो, स्वामी चरित्रामधील कथा ऐकल्याने जीवनामध्ये सुख, समाधान, शांती प्राप्त होते. तसेच मनातील इच्छाही पूर्ण होतात. याचा कितीतरी लोकांना अनुभव आलेला आहे. अशा या परम पवित्र कथेला सुरुवात करण्यापूर्वी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहून चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. अक्कलकोट येथे बाबासाहेब जाधव हे स्वामींचे निस्सीम भक्त होते. रोज सकाळी स्नान झाल्यानंतर बाबासाहेब स्वामींच्या दर्शनाला येत असत. स्वामींच्या चरणावर माथा ठेवून भक्तिभावाने पूजा करीत असत. दुर्दैवाने त्यांना संतान नव्हते. पुढे कर्मयोगाने त्यांची बायको निर्वतली. ते पुनर्विवाह करण्याबद्दल महाराजांची आज्ञा मागण्यास त्यांच्याकडे गेले. महाराजांनी त्यांना आज्ञा दिली नाही, म्हणून सर्व पैसे दानधर्म करून लंगोटी लावून ते गोसावी बनले. उरलेले आयुष्य महाराजांच्या सेवेत घालविले. महाराज समाधीस्थ झाल्यावरही ते मठात समाधीची सेवा करून कालक्रमणा करीत असत. त्यांना महाराज कुंभार या नावाने हाक मारीत असत. ते अक्कलकोट संस्थानातून निवृत्त झाले तेव्हा त्यांना दरमहा 10 रुपये निवृत्ती वेतन मिळत असे. ते 10 रुपये मिळाले की बाबासाहेब स्वामींच्या चरणावर अर्पण करायचे. स्वामी ते लगेच आपल्या भक्ताला प्रसाद म्हणून परत द्यायचे. घर खर्चाला ते वापरायचे. परंतु नवल असे की परत शेवटी 10 रुपये शिल्लक राहायचे. एकदा स्वामींना त्यांनी हे सांगितले तेव्हा स्वामी म्हणाले, काळजी करू नकोस. उरलेले पैसे बाजूला एका मातीच्या मडक्यात ठेव. त्याचा विनियोग कसा करायचा ते मी तुला नंतर सांगीन. बरेच दिवस हा क्रम चालू होता. बाबासाहेब रोज आनंदाने स्वामींची सेवा स्मरण करत होते. एक दिवस स्नान केल्यावर बाबासाहेब स्वामींच्या दर्शनाला सकाळीच आले. त्यांना पाहिल्यावर स्वामी चटकन म्हणाले, अरे, वरून तुझ्या नावाची चिठ्ठी आली आहे, तयार रहा. बाबासाहेबांना स्वामींच्या बोलण्याचा अर्थ समजला. ते स्वामींच्या चरणावर कोसळले व म्हणाले, स्वामी, मी जायला तयार आहे. प्रारब्धात आहे ते मी स्वीकारायला तयार आहे. परंतु मनात अजूनही वाटते की आपल्या चरणावर असाच माथा ठेवून आपल्या दर्शनाने न्हावून निघावे. स्वामींनी आपल्या तृप्त परमभक्ताला अलगद उठविले. म्हणाले, तू जरा एकाग्र होऊन माझ्याकडे पाहावे. बाबासाहेबांनी त्यांच्याकडे पाहिले तेव्हा त्यांना श्री दत्तात्रयाचे अचानक दर्शन झाले. त्या अप्रतिम दर्शनाने बाबासाहेबांची समाधीच लागली. स्वामींनी बाबासाहेबांना भानावर आणले. स्वामी त्यांच्या समोर अचानक आलेल्या बैलाकडे बोट दाखवून त्याला म्हणाले, बाबासाहेब, तुमच्यासाठी बैल समोर आला आहे, त्याच्या जवळ जा. तेव्हा बाबासाहेब बैलाकडे पाहू लागले व त्याच्या जवळ गेले. त्या क्षणी
बैल स्वामींच्या चरणाशी कोसळला आणि गतप्राण झाला. स्वामींनी आपल्या परमभक्तासाठी यमराजाने धाडलेली बाबासाहेबांच्या नावाची चिठ्ठी बैलासाठी लिहिली आणि आपल्या परमभक्ताला जीवदान दिले. स्वामी आपल्या भक्तासाठी अशक्य गोष्टीही सहज शक्य करून दाखवीत असत. बाबासाहेबांची वृद्ध आई मरणासन्न अवस्थेत होती. बाबासाहेबांना वाटले आईच्या प्राणांसाठी स्वामींना साकडे घालावे. लगेच त्यांनी स्वामींना हा विचार बोलून दाखविला. तेव्हा स्वामी म्हणाले, मी तुझ्या घरी येतो आणि आईला पाहतो. एके दिवशी स्वामी बाबासाहेबांकडे गेले. तेथे लोकांची गर्दी झाली होती. स्वामींनी त्यांच्या आईकडे पाहिले. त्या माऊलीच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले आणि दुसऱ्याच क्षणी माऊलीने प्राण सोडला. बाबासाहेबांना आश्चर्य वाटले आणि त्यांनी करुणेने स्वामींकडे पाहिले. तेव्हा स्वामी म्हणाले, जिथे जन्म तिथे मृत्यू आहे. मी कोणाचा मृत्यू रोखू शकत नाही. असे नाही, तुझ्या मातेचे कार्य संपले होते म्हणून मी येथे आलो व मोक्षाचा मार्ग त्यांना मोकळा केला. ज्यांचे जीवन कार्य अजून शिल्लक आहे त्यांचा मृत्यू मी निश्चित थोपवतो. प्रत्येकाचा मृत्यू अटळ आहे. त्या मृत्यूला आनंदाने सामोरे जाऊन जीवनाचे सार्थक करावे. महाराज सर्व शक्तिमान होते यात शंका नाही. मात्र कालमानाने ते त्या शक्तीचा उपयोग क्वचित प्रसंगी करीत असत. असे चमत्कार दृष्टिगोचर होत नसत व झाले तरी लागलीच मायापटलाने जनांना ते दिसत नसत. श्री स्वामी समर्थ आपणाप्रमाणेच मानव आहेत असा समज सर्व अन्य जनांचा होत असे. रामकृष्णादी अवतार झाले त्यावेळीही अशीच माया लोकांना भुरळ घालीत असे. श्रीकृष्ण यांचे बालपण आठवले तर त्यांनी केलेले अनेक चमत्कार पाहून सर्वांना आश्चर्यच वाटते. त्याचे मानवी स्वरूप ते लगेच धारण करून दाखवीत. सर्व लोकांना ते अशीच भुरळ पाडीत असत. भगवान कृष्णाचे तर सर्व चरित्र अद्भुत लीलांनी भरलेले आपण पाहतो. परमात्म्याच्या लीला अगम्य असतात हे अनेक संतांच्या चरित्रावरून आपणास समजते. श्री समर्थांकडे कोणी प्राणदान मागण्यास आल्यावर महाराजांची मर्जी व त्यांची पुण्याई असेल तरच ते त्यांचे काम फत्ते करीत असत. मनात नसल्यास दाखला देत म्हणत की काय रे, अभिमन्यू मेला तेव्हा श्रीकृष्ण भगवान जवळ होते की नाही, याप्रमाणे उत्तर मिळाले समजावे. महाराजांचे मनात कृपा करण्याची इच्छा नाही. पुण्यास एका ब्राह्मणाचा मुलगा होता. त्याची पत्रिका पाहून जोशी बुवांनी सांगितले की मुलगा 11 वर्षाच्या पुढे वाचणार नाही. ज्योतिषाच्या वाक्यावर भरवसा ठेवून त्याने 11 वर्षांचा मुलगा होईपर्यंत मुंजच करावयाची नाही असा निश्चय केला. मुलगा 10 वर्षांचा झाल्यावर श्री स्वामींच्या दर्शनाला अक्कलकोटला त्याला घेऊन गेला. दर्शन घेऊन श्री स्वामींजवळ तो बसला असताना स्वामी म्हणाले, काय रे, अभिमन्यू मेला तेव्हा श्रीकृष्ण कोठे होते? आपला मुलगा वाचत नाही अशी ब्राह्मणाची खात्री झाली. तो पुण्यास परत गेल्यावर त्याला देवज्ञा झाली व ज्योतिषाचे भाकीत खरे झाले. महाराज
सर्वांनाच जीवदान देत नसत. ज्याच्या त्याच्या भाग्याप्रमाणे महाराजांनी लोकांचे दैवही बदलून अनेक चमत्कार दाखविलेले आपणास दिसतात. काळ जवळ आला तरी संत कृपा भक्तावर त्याची वेळ येऊ देत नाही. अशा प्रकारे स्वामी चरित्रामधील ही परम पवित्र कथा संपन्न झालेली आहे. मित्रांनो, पुढील कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वामींचे आशीर्वाद मिळविण्यासाठी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा. श्री स्वामी समर्थ.